या निवडणुकीमध्ये महायुतीनं 17ही जागांवरती उमेदवार दिलेले आहेत. या उमेदवारांनी काल अर्ज देखील भरले, म्हणजेच 1 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख होती आणि आता या उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. त्यानंतर 4 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 4 तारीख ही महत्त्वाची या सगळ्या निवडणुकीमध्ये, कारण या 17 जागांवरती जेव्हा निवडणूक होत आहे तर अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. ही बंडखोरी साहजिकच महायुतीमध्ये म्हणजेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. ही बंडखोरी नेमकी कुठे झाली इथे देखील आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी महायुतीमध्ये शिवसेनेने बंडखोरी जी केली आणि या बंडखोरीनंतर जे एक नाव समोर आलं ते म्हणजे अब्दुल सत्तार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या मतदारसंघातून विजयी झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या 2 दिवसांमध्ये काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्ष आमचं मुंडकं छाटतंय असं एक वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर भाजपकडून आम्हाला स्लो पॉयझन दिलं जातंय, म्हणजेच शिवसेना संपवली जाते. 2.5 वर्षांमध्ये आम्ही शिवसेनेसोबत आहोत, मात्र शिवसेनेला संपवण्याचं प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून होतोय असं देखील त्यांचं एक वक्तव्य आहे. यानंतर भारतीय जनता पक्षानं साहजिकच त्यांच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की त्यांचं हे वक्तव्य जे आलेलं आहे ते त्यांच्या नेत्यांना विचारून आलंय का, म्हणजेच एकनाथ शिंदे हे त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का, त्यांना विचारून सत्तारांनी वक्तव्य केलंय का, असा देखील सवाल भाजपने केलाय. म्हणजे भाजपला सत्तारांचं हे वक्तव्य आवडलेलं नाहीये. आणि सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अब्दुल सत्तार यांना मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना मुंबईला बोलवलंय, त्यांना समन्स बजावलंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि ते मुंबईला निघत असताना एक भेट झाली आणि ही भेट म्हणजे त्यांचे जुने मित्र अंबादास दानवे, आमदार अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावरती भेट झालेली आहे. अब्दुल सत्तार हे मुंबईकडे येत होते तर अंबादास दानवे हे ठाकरे सेनेचे नेते आणि नुकतेच विधान परिषदेवर निवडून गेलेले अंबादास दानवे यांच्यामध्ये भेट झाली आणि या भेटीच्या वेळी देखील त्यांनी काही वक्तव्य केलं. हे सगळे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे देखील पुसटसं त्यामध्ये ऐकायला येते आणि त्यामध्ये सत्तार बोलतात की माझ्या नेत्याची इच्छा असली पाहिजे, माझी तर इच्छा आहे मात्र माझ्या नेत्याची इच्छा असली पाहिजे. साहजिकच त्यांचं हे वक्तव्य त्यांच्या गेल्या 2 दिवसांच्या वक्तव्याशी मिळणार आहे की दोन्ही शिवसेनांनी एकत्र आलं पाहिजे का, असं त्यांचं ते वक्तव्य. मात्र ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये नेमकं किती उमेदवारी अर्ज आलेत, कुठून कोण उभा आहे हे देखील आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. महायुतीमध्ये सध्या काय सुरू आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी सगळ्यात पहिले आपण जाणून घेतलं पाहिजे की या ठिकाणी उमेदवारी कोणाकोणाला मिळाली. 17 जागा आहेत विधान परिषदेच्या 17 जागांच्या निमित्तानं शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये कटुता आली का यावरती आपण चर्चा करतोय. तर यामध्ये जाणून घेतलं पाहिजे की 11 जागांवरती भारतीय जनता पक्ष लढणार आहे, 4 जागा या शिवसेनेला देण्यात आल्यात आणि 2 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष लढणार आहे. अजित पवार पक्षातही बंडखोरी झालेली आहे. पुण्यामधून ही बंडखोरी समोर आलेली आहे. नुकतेच म्हणजे उमेदवारी दाखल करण्याच्या 1 दिवस आधी काकडे कुटुंब हे राष्ट्रवादीमध्ये येतं आणि त्यांनी विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली जाते. त्यानंतर सुनील टिंगरे यांनी देखील तिथून अर्ज दाखल केलेला आहे पुण्यातून. तर शिवसेनेमध्ये ठाण्यामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी पाहिजे होती, शिंदेंची काय रणनीती होती हे सगळं आपण पाहूया. पण त्याआधी काय ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणी अर्ज दाखल केलेले ते समजून घेतलं पाहिजे. जळगावमध्ये महायुतीकडून भाजपतर्फे ही जागा लढली जाणार आहे. भाजपने नंदकिशोर महाजन यांना येथून उमेदवारी अर्ज दिलाय आणि त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. तर महाविकास आघाडीकडून येथे त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे हे असणार आहेत. संभाजीनगर जालना या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये
ठाकरे गटाला दिलाय आणि इथे देवयानी डोणगावकर या उमेदवार आहेत. सुहास शिरसाट हे कोण आहे हे देखील पाहिलं पाहिजे. सुहास शिरसाट हे अचानक आलेलं नाव, समोर आलेलं नाव आहे. कोणत्याही चर्चेत नसलेले आणि कुठेही उल्लेख नसलेला, मात्र भारतीय जनता पक्षाचे फुलंब्रीमधील माजी आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांचे जवळचे सहकारी, यांच्या जवळच्या असलेले सुहास शिरसाट आहेत. फुलंब्रीचे सभापती देखील ते राहिलेले आहेत आणि त्यामुळे गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात भेट झाली आणि या भेटीनंतर हे नाव नक्की झाल्याचं मानलं जात आहे आणि त्यातून संभाजीनगर जालना या मतदारसंघासाठी सुहास शिरसाट यांचं नाव समोर आल्याची चर्चा आहे. त्यानंतर तिसरा जो मतदारसंघ आहे तो धाराशिव, बीड, लातूर हा मतदारसंघ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा आणि या मतदारसंघातून भाजप उमेदवारी आहे. बसवराज पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे महेश देशमुख आहेत. नांदेडमधून भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर आहेत, त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर आहेत. अमरावतीमधून प्रवीण पोटे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये हर्षदीप देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. भंडारा गोंदिया येथून अविनाश वाघमोरेकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप बनसोड आहेत. तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथून अरुण लखानी हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल हे उमेदवार आहेत. अरुण लखानी यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विशेष टिप्पणी केलेली आहे, त्यांच्यावरती टीका देखील केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे ते व्याही आहेत. अरुण लखानी, त्यांच्या मुलीचं लग्न हे अरुण लखानी यांच्या मुलासोबत ठरलेलं आहे, त्यामुळं येथे नेमकं कौटुंबिक राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिलेली, या संबंधीचा प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेश आणि त्यानंतर त्यांना लागलेच दुसऱ्या दिवशी उमेदवारी यावरती माय महानगर लाईव्हने एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आम्ही देऊ. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे करण ससाने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरती जे सूचकाचं नाव होतं त्यावरून आत्ताच आक्षेप घेण्यात आलेला होता, त्या विरोधात आता काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाकडे आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे. हा अर्ज वैध ठरतो की अवैध ठरतो हे थोड्याच वेळात कळेल. त्या संबंधीची सविस्तर बातमी तुम्हाला mymahangar.com वरती नक्कीच वाचता येईल. त्यानंतर सातारा, सांगली हा धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिलेली आहे, भाजपचे हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये चाळके साहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यानंतर ठाणे पालघर हा मतदारसंघ चर्चेत राहिलेला होता. ठाणे पालघरमधून नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती, मात्र रवींद्र फाटक यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडलेली आहे. ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, शिवसेना शिंदे गटाचे, आणि त्यांच्या विरोधामध्ये अभिजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून लढणार आहेत. तर नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिलेली आहे. नाशिक हा मतदारसंघ या महायुतीच्या चर्चेमध्ये आलेला होता. जागा वाटपाच्या या जागेवरून वाद असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं होतं, मात्र अखेर हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. नरेंद्र दराडे येथून उमेदवार आहेत, मात्र इथे देखील बंडखोरी झाली आहे. गणेश गीते इथे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. परभणी हिंगोलीमध्ये सईद खान हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, महायुतीकडून ते उमेदवारी देणार आहेत. म्हणजे सईद खान हे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात विवेक नावंदर हे शिवसेनेकडून महाविकास आघाडीच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये सईद खान जे आहेत, म्हणजे खान हवा की बाण हवा अशी जी चर्चा नेहमीच शिवसेनेकडून केली जाते, मग ती शिवसेना शिंदे गट असेल की शिवसेना ठाकरे गट असेल, आणि ज्या पद्धतीचं सध्याचं महायुतीचं राजकारण सुरू आहे, या सगळ्या राजकारणामध्ये सईद खान
यांना उमेदवारी मिळणं ही देखील महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात साहेबराव कांबळे हे महाविकास आघाडी काँग्रेसकडून आहेत. पुण्यामध्ये या जसं आत्ता सांगितलं की पुण्यामध्ये शिवसेना ही उमेदवारी, पुण्याची उमेदवारी जी आहे ती चर्चेत आली. त्याचं कारण म्हणजे काकडे कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तिथे विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर या ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून श्रीकांत पाटील हे उमेदवार असणार आहेत. तर कोकण जो मतदारसंघ आहे, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था, इथे अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या जुईली या उमेदवार आहेत. हा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. इथे काही महायुतीमध्ये तह झालेत असं देखील म्हटलं जात आहे. आणि या ठिकाणी बाळ माने हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात लढत आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो 17वा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूरमध्ये पोटनिवडणूक होते. राजू पोद्दार हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे नेते प्रवक्ते अतुल लोंढे हे लढणार आहेत. या सगळ्या निवडणुकीचं जे चित्र समोर आलेलं आहे ते अशा पद्धतीनं आहे. 17 मतदारसंघातले उमेदवार आपण पाहिलेत. पण यामध्ये संभाजीनगर जालना या मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांचा मुलगा म्हणजे समीर अब्दुल सत्तार हे इथून अर्ज दाखल केलेला आहे. 4 तारखेपर्यंत स्पष्ट होईल की ही बंडखोरी कायम राहणार की परत घेतली जाणार. मात्र अब्दुल सत्तार यांनी केवळ उमेदवारीच दाखल केलेली नाही तर त्यांनी काही वक्तव्य केली आहे आणि ती वक्तव्य अतिशय महत्त्वाची आणि त्यामुळे महायुतीमध्ये कटुता आली आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. सत्तार यांनी सांगितलं की आमचं मुंडकं छाटलं जातंय या युतीमध्ये. आम्ही आमच्या नेत्याला सोडून म्हणजेच उद्धव ठाकरे यांना सोडून भाजप सोबत आलो. ते काही आमचं अस्तित्व संपवण्यासाठी आलेलो नाही आहे, तर आमचं अस्तित्व वाढवण्यासाठी, आमचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी आम्ही भाजप सोबत सत्तेत आलो. मात्र आता आमचं मुंडकं छाटलं जातंय का, स्लो पॉयझन शिवसेनेला दिलं जातंय, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. त्याचं कारण म्हणजे ज्या ज्या जागा शिवसेनेला पाहिजे होत्या त्या मिळाल्यातच असं नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की शिवसेनेला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 2 जागांवरती आमचा सध्या चर्चा सुरू आहे आणि या 2 पैकी नेमकी कोणती जागा ही शिवसेनेला सोडायची एवढंच फक्त ठरायचं बाकी आहे, असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते. आणि त्यानंतर आता जे चित्र समोर आलंय की नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाला दिलेली आणि भाजपने छत्रपती संभाजीनगर जालना या जागेवरती दावा केला आणि तिथून सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांचा मुलगा आता तिथून अर्ज दाखल केलेला आहे. याच जागेवरती जर चर्चा अडून राहिलेली होती आणि त्यानंतरही आता अब्दुल सत्तार यांनी केवळ उमेदवार दिला नाही तर त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. या वक्तव्यांमुळेच आता नेमकं काय होणार, या महायुतीमध्ये 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तोपर्यंत अब्दुल सत्तार ही त्यांची तलवार म्यान करणार का, ते त्यांचे वक्तव्य बद्दल ते माफी मागणार का किंवा ते वक्तव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ते जेव्हा संभाजीनगरहून मुंबईकडे निघाले होते, या प्रवासामध्ये समृद्धी महामार्गावरती त्यांची भेट ही शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासोबत झाली. अंबादास दानवे यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की माझी तर इच्छा आहे की आम्ही दोन्ही शिवसेनांनी एकत्र आलं पाहिजे, मात्र आता माझ्या नेत्याची तशी इच्छा असली पाहिजे. म्हणजे त्यांना समन्स बजावण्यात आलं, त्यांना मुंबईला बोलावण्यात आलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून. तेव्हाही त्यांच्या वक्तव्यामध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला दिसला नाही. त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं हे वक्तव्य जर असेल तर ते जे चुकत असतील त्यांनी माघारी फिरलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतायत. या सगळ्या वक्तव्यांमुळे जो वाद निर्माण झालाय तो 4 तारखेपर्यंत थांबेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपण आधी चर्चा केलेली होती की कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे
रायगडमधील तिन्ही आमदार प्रचंड आग्रही होते या जागेसाठी. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी केलेली होती. म्हणून पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना त्यांनी साकडंही घातलं होतं. मात्र दिल्लीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झालं आणि तिथे ही जागा अनिकेत तटकरे यांना दिली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे ते चिरंजीव आहेत. महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली यांनी येथे अर्ज दाखल केलेला आहे. जुईली दळवी जुईकर असं त्यांचं नाव आहे. आता हा अर्ज देखील 4 तारखेपर्यंत मागे घेतला जातो का हे पाहावं लागणार. म्हणजे एकीकडे संभाजीनगर जालना हा मतदारसंघ आहे, तर दुसरीकडे कोकणमधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ आहे जिथे शिवसेनेने बंडखोरी केलेली आहे. त्यानंतर जी जागा आहे ती म्हणजे नाशिकची. नाशिकमध्ये देखील बंडखोरी झालेली आहे. नाशिकमध्ये गणेश गीते यांनी अर्ज दाखल केलेला आहे. ते देखील अर्ज मागे घेतात का हे पाहावं लागणार आहे. त्यांचा अर्ज जर मागे घेतला गेला तर इथे महायुतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, कारण महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आलेला नाही. आणि पुण्याची जी जागा आहे, पुण्यामध्ये सुनील टिंगरे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. तिथे अचानकपणे समोर आलेलं नेतृत्व म्हणजे काकडे आणि काकडेंचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला आणि तो अर्ज आता दोघांपैकी नेमका कोणाचा अर्ज, इथे पार्थ पवार यांची मध्यस्थी महत्त्वाची मानली जाते. पार्थ पवार यांच्याकडून सुनील टिंगरे यांचं मनधरणी सुरू आहे आणि ती जर मान्य झाली तर 4 तारखेपर्यंत ते देखील अर्ज मागे घेतील. या सगळ्या घडामोडीमध्ये मात्र महायुतीमध्ये शिवसेनेची कुचंबना होताना दिसते असं जे काही त्यांचे नेते म्हणतायत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. या संबंधी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या संबंधित तुमच्या मतदारसंघामध्ये या 17 जागांपैकी तुम्ही नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये आहात आणि तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकी काय स्थिती आहे, कोण जिंकेल असं वाटतंय ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अजून जर तुम्ही माय महानगर लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.